पुणे शहरात ऑनलाईन गेमिंग आणि सट्टा लावून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या हायटेक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हडपसर, फुरसुंगी आणि भेकराई नगर परिसरात पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून हे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. या रॅकेटचं थेट दुबई कनेक्शन समोर आलं असून पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. मुंढवा पोलीस आणि सायबर विभागाच्या संयुक्त पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 नागरिकांना जाळ्यात ओढवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात होती. हडपसर भागातील एका इमारतीमध्ये हे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना फोन करून ऑनलाईन गेम खेळून घर बसल्या लाखो रुपये कमवता येतील असं आमिष दाखवायचे. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला लोकांना गेम खेळून जिंकलेले काही पैसे दिले जायचे. मात्र एकदा की संबंधित व्यक्ती मोठी रक्कम लावून गेम हरली की कॉल सेंटरमधून पुन्हा फोन करून पैसे जिंकण्याची आणखी एक सुवर्ण संधी आहे असं भासवलं जायचं. एकदा का ती व्यक्ती जाळ्यात अडकली की त्याला विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून त्याची संपूर्ण फसवणूक केली जायची. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीनं त्याच्याकडे काम करणाऱ्या निष्पाप कर्मचाऱ्यांची शासकीय ओळखपत्र गोळा केली होती आणि त्यांचा गैरवापर करून त्यांच्याच नावे शेकडो सिम कार्ड्स आणि बनावट बँक खाती उघडण्यात आली, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. नुकतीच आपण हडपसर फुरसुंगी येथे एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर वरती छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगले फाइंडिंग्स आहेत. त्याचा काल रात्री गुन्हा देखील दाखल झालेला आहे. सो या अनुषंगाने आपल्याला एकूण 3 ठिकाणी 120 लोकांकरवी असा गैरप्रकार सुरू होता आणि एक कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून म्हणजे बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट बनवण्यात आलेल्या होत्या. या कॉल सेंटरवरून वेगवेगळ्या नागरिकांना फोन जात होते आणि त्या फोन कॉल्सवरती त्यांना पैसे जिंकण्याचा आमिष दाखवून या लोकांकडून पैसे उकळले जात होते. ॲपेक्स अचिव्हर्स, JKL इंडिया सोल्युशन्स अशा नावानं हे कॉल सेंटर सुरू होते, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही असे फेक कॉल सेंटर चाललेत याची कुठली कल्पना येऊ नये. आणि काही मायनर मुलं आणि साधारणतः 20 ते 25 वयोगटातल्या मुलांच्या माध्यमातून हे सगळं कॉल सेंटर चालवण्यात आलेलं होतं. ही जी कारवाई, छापा कारवाई जी आहे, याच्यामध्ये 120 संगणक, अनेक हार्ड डिस्क, मोबाईल फोन्स, कागदपत्र आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आणखी कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या संदर्भाने देखील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या 2 आरोपितांच्याकडून एकूण 18-18.5 लाख रुपयांपर्यंत कॅश रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जवळपास 690 ग्रॅम गोल्ड जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे. सो याच्या बाबतीमध्ये मुंडवा सिनियर PI स्मिता वासनिक यांच्याकडे ही माहिती प्राप्त होती की असं काहीतरी गैरप्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि जवळपास 15 दिवस त्याच्या इंटेलिजन्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. ही माहिती व्हेरीफाय केलेली आहे आणि ही माहिती पूर्णपणे खात्री पटल्यानंतर की हो, या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉल सेंटर चालतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी तिथे हे जे 120 जण तिथून कॉल सेंटरमध्ये काम करत होते, यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी 200 ते 250 लोकांसोबत संपर्कात होती आणि त्यांना या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना हे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा लाटला जात होता. आणि जी मुलं कॉल करता आहेत त्यांना अगदी नीड टू नो बेसिसवरती माहिती, हे जे खरे चालक आहेत ते फक्त त्यांना ठराविकच माहिती या मुलांना पुरवत होते. त्यामुळे साक्षीदार म्हणून या सगळ्या मुलांचे स्टेटमेंट्स घेण्याचं काम पोलीस स्टेशन. या रॅकेटची माहिती मिळताच पोलिसांनी गुप्त सापळा रचून या कॉल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष दत्ता वेंजणेकर आणि विनायक उर्फ दीपक मनोहर इके अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावं आहेत. छापेमारी दरम्यान पोलिसांनी कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साहित्य जप्त केलंय. यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, ऑटो डायलर मशीन, शेकडो सिम कार्ड्स, वेगवेगळ्या कंपन्यांचे बनावट शिक्के, बँक पासबुक आणि चेकबुक्स जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा दुबईत बसून या हालचाली नियंत्रित करत असल्याचं समोर आलंय.
भारतातून जमा होणारा सर्व पैसा हवाला किंवा डिजिटल माध्यमातून हाताळण्यासाठी त्याचा एक खास सहकारी इतर आर्थिक व्यवहार पाहायचा. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास मुंढवा पोलीस करतायत. नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाईन गेमिंग आणि पैशांचं आमिष दाखवणाऱ्या फोन कॉल्सला बळी पडू नये असं आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं केलंय. पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.